श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कहीं भेट सिवा मजला सुभद्रा श्रीराम। रामनवमी आलेली आहे, त्यानिमित्तानं आपण प्रभू रामचंद्रांचं स्मरण, त्यांचं जीवन थोडं बघण्याचा प्रयत्न करूया. रामायण महाभारत हे जे ग्रंथ आहेत त्याला हजारो वर्ष झाली तरी ते एक अक्षरवाङ्मय आहे. काही मंडळी त्याला असं महाकाव्य आहे एवढं म्हणतात, पण सर्वांच्या मताने बघितलं तरी नुसतं महाकाव्य नसून हा इतिहास आहे, घडलेल्या गोष्टी आहेत. प्रभू रामचंद्र होऊन गेलेले आहेत, गोपाळकृष्ण होऊन गेलेले आहेत, प्रत्यक्षात त्यांनी लीला चरित्र केलेलं आहे आणि ते मग ग्रंथामध्ये आलेलं आहे. भागवतात गोपाळकृष्णांचं जीवन आलेलं आहे, रामायणात प्रभू रामचंद्रांचं जीवन आलेलं आहे. फरक थोडा बघता येईल आपल्याला असा की गोपाळकृष्णांच्या जीवनामध्ये त्यांच्या जन्मापासूनच किंवा जन्माच्या पूर्वीपासूनच बऱ्याच प्रसंगाचं वर्णन आलेलं आहे आणि त्या मानाने प्रभू रामचंद्रांच्या बालवयात त्याच्यामध्ये फारसे प्रसंग आलेले नाहीत. रामायणाचे विभाग करताना बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, युद्धकांड आणि उत्तरकांड अशा तऱ्हेची कांड पाडलेली आहेत. ते त्यांच्या जीवनाचे हे भाग त्या वेळेला काय काय घटना घडल्या तर अनेकांनी रामायणावर लिहिलेलं आहे. वाल्मिकी रामायण हे जास्त अधिकृत धरलं जातं, त्याच्या आधाराने अनेकांनी काही वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं लिहिलेलं आहे. आपण इथं थोडं वाल्मिकी रामायणात धरून थोडं बोलणार आहोत. संपूर्ण रामायण काही यायचं नाहीये, त्यातले महत्वाचे प्रसंग आणि प्रसंगापेक्षा सुद्धा नेमकं काय कशासाठी जीवन घडलं ते आपल्याला समजावून घ्यायचंय. तर तसं रामायण सगळ्यांनाच माहिती आहे, ते काय वेगळं सांगायला हवं असं नाही. तर हे रामायण लिहिताना सुरुवातीलाच हे रामायणाच्या श्रवणाचं, वाचनाचं काय नेमकं फल आहे असं सांगताना त्यांनी म्हटलं, इदम पवित्रम पापघ्नम पुण्यम वेदैश्च संमितम या पठेत रामचरितम सर्व पापैहि प्रमुच्यते. इतर एखाद्या गोष्टी ऐकणं आणि रामायणासारखी भागवतासारखी गोष्ट ऐकणं याच्यामध्ये फरक आहे. रामायणाचं श्रवण केल्यानं काय होतं असं म्हणून त्यांनी जे म्हटलंय, वेदैहि संमितम, वेद जसे पूज्य मानलेले आहेत तसं रामायण हा ग्रंथ देखील पूज्य मानलेला आहे. तर त्याच्यामध्ये धर्माचा उपदेश देणार असे विचार आपल्याला ऐकायला मिळतात. धर्म याचा अर्थ देखील समाज, राज्य, कुटुंब कशा पद्धतीनं कोणत्या नीती नियमात राहायला असतात ते सर्वांना सुख समाधानाचं होतं, आनंदाचं होतं, त्याला धर्म म्हटलं जातं. तो कुटुंबाचा धर्म असेल, राजाचा धर्म असेल, समाज धर्म असेल, त्या तऱ्हेनं कशा पद्धतीनं राहावं हे रामचरित्रावरून आपल्या लक्षात येतं. म्हणून हे म्हटलं धर्माचा उपदेश करणार आहे, म्हणून त्याला धर्म असं म्हटलंय. पवित्रम पुण्यम, ते अत्यंत पवित्र आहे, पुण्यकारक आहे. पवित्र पुण्यकारक असं का म्हटलं की ज्याच्या संबंधी आपण ऐकणार आहोत ते जीवन इतकं पवित्र होऊन गेलेलं आहे की नुसतं राम नाम कानावर पडला तरी सुद्धा आपलं चित्त शुद्ध होत जातं असं म्हटलेलं आहे. पण त्याचा अर्थ अक्षरशः तसं घेऊ नये. जसं नुसतं मान नाम म्हणत जा राम आपोआप सगळं होईल असं नाही. नुसतं मुखाने म्हणणं नव्हे, त्या नामात ज्याचं आपण नाम घेतो आहोत ती व्यक्ती कशी होऊन गेली, भगवंतांचे अवतार किती थोर होऊन गेले, त्यांच्या जीवनाचा आदर्श आपल्याला जेवढा शक्य असेल
तेवढ्या आपण जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करायचा आहे, ते गुण आणण्याचा प्रयत्न करायचा. आणि त्या दृष्टीनं जर बघितलं तर गोपाळकृष्णांचं जीवन हे आपल्याला अनुसरणीय नाही, ते विलक्षण जीवन आहे. त्यामुळे त्याच्या कशाच्याच गोष्टीचं आपण अनुसरण करू शकत नाही. गोपाळकृष्णाला पूर्णावतार म्हटलेला आहे आणि रामचंद्र जे आहे ते अंशावतार आहे. कारण मानव देहधारी, तेही मानव देहधारी होते, परंतु रामचंद्रांचं जीवन आहे ते सामान्य माणसासारखंच वाटणारं, पण त्यातलं एक आदर्श जीवन. एकदम असं अघटित अलौकिक असं ते दाखवलेलं नाही. चार चौघासारखंच पण विशेषत्व आणि आदर्श असणारं असं रामचंद्रांचं जीवन आहे. आणि म्हणून त्यांच्या जीवनाचा आदर्श समोर ठेवून आपल्याला त्याच्या गुणांचं अनुसरण करता आलं तर ते आपल्याला अभिप्रेत आहे. म्हणून पवित्रम पुण्यम असंच म्हटलेलं आहे. याचा अर्थ ते ऐकत असताना आपलं अंतःकरण पवित्र झालं पाहिजे आणि त्यापासून कर्म चांगलं करावं अशी प्रेरणा मिळाली पाहिजे. की कशा तऱ्हेनं ते जीवन जगले, त्यांनी आपले कौटुंबिक संबंध कसे ठेवले होते, प्रत्येकाबद्दल त्यांच्या अंतःकरणात किती आदर प्रेम होतं, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तसं आपल्याला वागता येतं का आपल्या वैयक्तिक जीवनात, आपल्या कौटुंबिक जीवनात, हे आपल्याला पाहायला पाहिजे. पापघ्नम म्हटलंय. पापघ्न याचा अर्थ पापी विचार आपोआपच दूर येतात. एखादा विचार जर आला तर लगेच आपण त्याचा बारकावा जर पाहिला तर लक्षात येतं रामचंद्रांनी कसं जीवन जगलं. अशा वेळा त्यांनी तो प्रसंग कशा प्रकाराने हाताळला ते लक्षात जर आपण घेतलं तर त्याप्रमाणे आपल्या मनात जर पाप विचार असेल, कुणाबद्दल द्वेष मत्सर काही जर असेल तर हा बरोबर नाही हे लक्षात येतं आपल्याला. त्यामुळे पापी विचारांना दूर सारणारं आणि म्हणून पाप भस्मसात करणारं. पाप भस्मसात करतं ह्याचा अर्थ सुद्धा, पाप कशामुळे होतं? स्वार्थामुळे पाप होतं. स्वार्थ कशामुळे येतो? देहबुद्धीमुळे येतो. तर ही देहबुद्धी घालवणारं म्हणजेच पापनाश करणार आहे असं रामचरित्र आहे, लक्षात घ्यायचं. आता आपलं रामायण ऐकायचं पुन्हा आपण आलो की आपली कर्म जशी तशी चालू असं जर असेल तर नाही होत. पापी विचार मनात देखील डोकावू नये अशा तऱ्हेची आपली विचारसरणी, आपला बोध हा घडला गेला पाहिजे. ज्याच्यामध्ये आत्मशुद्धी चित्तशुद्धी होते असं रामायण हे आहे. म्हणून आपण त्याचा विचार करायचा. आणखी एक त्यांनी म्हटलं आरोग्यकरम आयुष्यम बुद्धिकरम ओजस्वी असं तऱ्हेचं आहे. आयुष्य देणार आहे. योग्य त्या प्रकारचा आहार विहार वाढणं आपलं असलं तर सहजच आपलं आयुष्य दीर्घ मिळून जातं. बुद्धिकरम बुद्धी देणार आहे. याचा अर्थ सुद्धा नेमका बुद्धीचा उपयोग चांगल्या गोष्टीसाठी कसा करायचा. बुद्धी चातुर्य मिळतं, पण ते बुद्धी चातुर्य याचा अर्थ सुद्धा चांगल्या कर्मासाठी बुद्धी वापरली गेली पाहिजे. मग बुद्धी चातुर्य सांगितले तर यश वाढवणार आहे, उत्तम सुख देणार आहे, सौभाग्य समृद्धी देणार आहे. इथं सुद्धा सौभाग्य समृद्धी असं म्हणताना सुद्धा ऐहिक समृद्धी ठीक आहे, खरी समृद्धी गुणांची पाहिजे, साधनेची समृद्धी पाहिजे. जे गुण आपल्याला पारमार्थिक मिळवला असता आपल्यालाही आनंद मिळतो, इतरांनाही आनंद मिळतो, यासाठी या कथांचं श्रवण करायचं. त्यामुळे नुसत्या कथा कल्पनेनं रचलेल्या नाहीत, तर ह्या खरोखर जीवन घडलेलं आहे. आता हे रामायण कसं लिहिलं गेलं असं जर बघितलं तर त्याचा थोडासा इतिहास असा आलेला आहे की हे लिहिलं वाल्मिकी मुनीने. तर वाल्मिकी मुनीने जे जे काही घडलं ते रामायणात लिहिलं. हे त्याच्यास असं म्हणतात की वाल्मिकीने आपल्या मनाने लिहिलं का काय, तसं नाही. त्याच्यामध्ये असं स्पष्ट म्हटलंय की नारद मुनी एकदा आले होते आणि त्यांनी वाल्मिकी मुनींना विषय जेव्हा त्यांची भेट झाली तेव्हा वाल्मिकी मुनीने नारदांना प्रश्न केला की या पृथ्वीवर पराक्रमी राजा, आदर्श राजा, धर्मनिष्ठ असा कोण आहे. असं म्हटल्यावर नारदांनी त्यांना सांगितलं की राम राजा आहे, तो तुम्ही म्हणता त्या प्रकारचं वर्णनात बसणारा असा आहे. आणि म्हणून नारदांनी वाल्मिकींना जे रामायण तोपर्यंत घडलेलं होतं ते सगळं त्यांना सांगितलं. सगळी कथा हे नारदांनी त्यांना सांगितले. आणि मग नंतर वाल्मिकी मुनी हे तमसा नदीवर स्नानाला गेलेले असताना तिथं त्यांना एक
क्रौंच पक्षाचं जोडपं दिसलं आणि निषाद तो बाण मारायला त्यांना निघाला आणि तेव्हा त्याला तळमळून त्यांच्या उदगार आले की ते जोडपं आहे, त्याच्यामध्ये तू बाण मारला तर त्याला वियोगाचं किती दुःख होईल. मग तळमळून त्यांच्या मुखातून काही ओळी बाहेर पडल्या आणि त्या बाहेर पडल्यावर त्यांना आश्चर्य वाटले की आलं कसं काव्य, छंदोबद्ध श्लोक त्यांच्या मुखात येऊन गेला. आणि ते त्या विचारात बसले असताना ब्रह्मदेव आले आणि त्यांनी सांगितलं वशिष्ठ आणि वाल्मिकी मुनीने की असं असं घडलं, मला आश्चर्य वाटते की कसं काय हे छंद आला कसा. तेव्हा त्यांनी सांगितलं की ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही या छंदामध्ये जे काही तुम्हाला रामचरित्र माहिती आहे ते तुम्ही आता त्याच्यामध्ये वर्णन करा. आणि म्हणून त्यांनी मग रामचरित्राचं वर्णन करायला म्हणजे रामायण लिहायला सुरुवात केली आहे. आणि म्हणून त्या रामायणाला सुद्धा नुसतं रामायण म्हणण्यापेक्षा आणखीन एक शब्द त्याला वापरलेला आहे की रावण वध हे त्याच्यामध्ये प्रमुख आहे. कशासाठी रामचंद्र आले असं जर विचारलं तर रावणांचा वध करण्यासाठी आणि रावणासारखे तत्सम जी मंडळी होती त्याच्यासाठी रामचंद्रांचा अवतार आहे. तर तो कसा झाला हे सांगताना थोडाशी हकीकत त्यांनी पहिल्या बालकांडात दिली आहे. त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की शरयू नदीच्या काठी कौशल देश, त्याची राजधानी अयोध्या, तिथं महापराक्रमी दशरथ राजा राज्य करत होता. अतिशय पराक्रमी होता, प्रजाहित दक्ष होता, शूर होता. सर्व तऱ्हेनं राज्यामध्ये अतिशय आनंद सगळीकडे होता. सर्व प्रजा देखील अतिशय सुखामध्ये आनंदाने राहत होते. तो सांगितलं त्याचं वर्णन करताना सुद्धा तो वेदवेत्ता होता, दूरदर्शी, महाप्रतापी, लोकप्रिय, धर्मनिष्ठ, मनोनिग्रही, प्रजाहित दक्ष दाखवलाय, धर्म अर्थ काम या तिन्हीचं अवलंबन करणारा असा होता. आणि त्यामुळे त्यावेळच्या त्याची प्रजा जी होती ती अत्यंत आनंदात होती, निर्लोभी, समाधानी, सत्यवचने, कुठे वेडवाकडं नव्हतंच. मुळे सर्व राज्य सुखाने आनंदात होतं. त्याचं कारण राजा तसा होता म्हणून. आणि नुसताच राजा तसा नव्हता तर त्याच्या हाताखाली काम करणारी सगळी जी अमात्य मंडळी होती ती सगळी ह्या गुणाने युक्त होती, तशीच एकत्रित आली होती. म्हणून ते राज्य अतिशय चांगलं चाललं होतं. असं ते राज्य असलं ना, तिथं त्यावेळेला त्याला दशरथाला पुत्र नाही. त्यांनी त्यावेळेला 2 यज्ञ केले. एक अश्वमेध यज्ञ केला आणि पुढे पुत्र कामेष्टी यज्ञ केला. त्याच्यात अश्वमेध यज्ञ जेव्हा त्यांनी केला त्याला त्यांनी ऋष्यशृंग मुनींना बोलावलं होतं. ते कुठंच जात नसत पण त्यांनी बोलावलं होतं. आणि त्यावेळेला त्या अश्वमेध यज्ञामध्ये भाग घेण्यासाठी म्हणून देव, गंधर्व, ऋषी, सिद्ध मुनी हे सगळे तिथं जमलेले होते. त्यांची परिषद त्या ठिकाणी बनली होती. आणि त्याच्यामध्ये असा एक विषय निघाला होता की रावण नावाचा एक जो राक्षस आहे म्हणजे दैत्य, राक्षसाचा अर्थ काय तो अकरा वेगळा नाही, माणसासारखा दिसणारा. तर तेव्हा त्याच्यात त्यांनी म्हटलंय की 4 प्रकार होते. एक देव होते, मानव होते, एक वानर होते आणि एक राक्षस होते. राक्षसाचा अर्थ दैत्य, वागण्यानी, आचार विचार अशी 4 मंडळी होती. हे 4 विभाग म्हणून समाजाचे. तर त्याच्यामध्ये ह्या रावणाने ब्रह्मदेवांकडून जो काही वर मिळवला होता त्याच्यामध्ये अजिंक्य मी आहे आणि मला देव, यक्ष, किन्नर कुणीही मला मारू शकणार नाही, त्यांच्या हातून माझा वध होणार नाही असा त्यांनी वर मागितला होता. अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळतं की ब्रह्मदेवाकडे ही मंडळी तपश्चर्या करून त्याला प्रसन्न करतात आणि जो वर मागतात तो त्याच्यामध्ये मी अमर हो असा वर मागतात. तेव्हा ब्रह्मदेव त्यांना स्पष्ट सांगतात की अमर कधीच कुणी होत नाही, मृत्यू सर्वांनाच येणार. मग काही ते अटी घालतात, निदान असं असावं असं असावं. त्यात रावण बोलून गेला होता की मला यक्ष, गंधर्व, किन्नर, देव यांच्याकडून मला मृत्यू येऊ नये एवढी त्यांनी. त्यात त्यांनी मानवाला नगण्य राखला. मानव काय माझं करणार आहे. त्यामुळे आणि तशी ते कुठंतरी सुटवणूक त्याच्यात ठेवलेली असते, तशी त्याच्यात देखील ठेवलेली होती की मानवाकडून त्याला काही भय वाटतच नव्हतं. आणि म्हणून ती सगळी मंडळी जमलेली असताना तिथं परिषद भरली आणि त्याच्यात त्यांनी रावण वधाची योजना त्या ठिकाणी झाली की काहीही करून या रावणाचं काहीतरी केलं पाहिजे. आणि एकटाच रावण नव्हता
अशी बरीचशी मंडळी त्यांनी निर्माण केली होती. असतातच त्या त्या विचाराशी संमत असणारी मंडळी अनेक ठिकाणी असतात, एकटा एक नसतो. उलट ती मंडळी जास्त संघटित असतात आणि विध्वंसाचं काम संघटितरित्या करत असतात. चांगली मंडळी उलट विस्कळीत असतात. तशाप्रमाणे त्यांनी खरं दूषण असं निरनिराळ्या भागामध्ये ती मंडळी पेरून ठेवली होती. आणि त्याच वेळेला वानर देखील जे होते तेही बलाढ्य होते त्या काळात. म्हणून रावणाने त्यांच्याशी दोस्ती जमवली होती असं एक त्याच्यामध्ये सांगितलं जातं. आणि इकडल्या बाजूला काय परिस्थिती झाली होती तर परशुरामाने निक्षत्रिय स्वीकारायची असं ठरवल्यामुळे अनेक वेळा त्यांनी क्षत्रिय सगळे मारून टाकले होते. आणि त्यामुळे क्षत्रियांची बाजू कमजोर झाली होती. त्यामुळे रक्षण कोणाच करायचं, ऋषी मुनींचं रक्षण करायचं कोणी. आणि रावण तर इंद्राला देखील बाजूला सारून तिन्ही ठिकाणचं राज्य स्वर्गावर आक्रमण करीन, पाताळात करीन, सगळीकडे माझंच राज्य झालं पाहिजे अशा ह्यानी ते तपोबल त्याला जे मिळालं होतं त्यांनी त्याचा तो प्रयत्न सुरू होता. हे सगळे चिंतेत पडले होते की आपलं पुढं काय होणार. म्हणून सगळ्यांनी त्यावेळेला एकत्र जमून नारायणांना आवाहन केल्यावर प्रत्यक्ष नारायण तिथं आलेले आहेत. आणि नारायणांच्या पुढे त्या सगळ्यांनी आपली समस्या सांगितली. हे राहणंच कठीण झालेलं आहे आम्हाला, त्यामुळे काहीतरी करायला पाहिजे आणि त्याचा वध कसा होईल हे बघायला पाहिजे. त्यावेळेला नारायणाने त्यांना आश्वासन दिलेलं आहे, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे होईल. त्याप्रमाणे मानव देहधारी असाच जन्म घेतला जाईल आणि मग त्याप्रमाणे ते रावण वधाचं काम होईल. तर अर्थात ते करताना दशरथाला त्यावेळेला पुत्र नव्हता, संतान त्याला नव्हतं. पण त्यावेळेला कुठं जन्म घ्यायचा. तेव्हा दशरथ राजा अतिशय चांगला आहे सर्व तऱ्हेनं, किंवा तो पिता आहे असं धरून त्याच्या कुटुंबामध्ये त्याच्या पोटी जर जन्म घेतला तर त्याप्रमाणे हे काम पुढे सिद्धीला जाऊ शकेल. आणि म्हणून त्या ठिकाणी अंश रूपानं नारायणाने जन्म घ्यायचा अशी सगळी योजना झाली. आता तिथं जन्म घ्यायचा, पण ह्याला तर मुलं नव्हती, म्हणून पुत्र कामेष्ठी यज्ञ केला गेला. आणि त्याच्यामध्ये तो अग्निपुरुष तेजस्वी अत्यंत जो आला त्या यज्ञातून, त्यांनी त्याला ते पायस दिलेलं आहे आणि हे तू तुझ्या राण्यांना दे आणि त्यांना पुत्र होतील. त्याच्या अगोदर एक छोटीशी गोष्ट आहे, श्रवण कुमाराची माहिती असेल आपल्याला. त्याच्यामध्ये श्रवण आपल्या आई वडिलांना घेऊन चाललेला असताना एका ठिकाणी दशरथाचा बाण त्याला लागलेला आहे आणि तो त्या बाण लागून गेला. तेव्हा आई वडिलांनी जो शोक केला त्याच्यात त्यांनी त्याला शाप दिलेला होता की असाच तू ही पुत्र शोकाने मरण पावशी. तर दशरथाला खूप आनंद झाला. ते पुत्र शोकाने मरण पाहिजे म्हणजे पुत्र तर व्हायला पाहिजे ना, त्याशिवाय पुत्र शोकाने मरणार कसा. तेव्हा हा शाप नसून हा मला वरच मिळालेला आहे या आनंदात तो परतलेला आहे. आणि त्यानंतर हा पुत्र कामेष्ठी यज्ञही झालेला आहे आणि त्याप्रमाणे ते पायस त्याला दिलेला आहे. पण ते दिल्यानंतर त्या ह्याच्यातला भाग अर्धा भाग कौशल्याला दिलेला आहे आणि त्यातला अर्धा कैकेयीला आहे आणि मग त्याच्यातला पुन्हा भाग करून सुमित्रेला दिलेला आहे. त्यामुळे जास्त भाग हा कौशल्याकडे आलाय. पण कौशल्या मुळात अत्यंत सत्वगुणी, सुमित्रा ही तशी होती, कैकेयी बेतात होती त्याप्रमाणे. आणि म्हणून रामचंद्रांचा जन्म हा कौशल्याच्या पोटी, त्यानंतर भरताचा जन्म हा कैकेयीच्या पोटी. तो देखील भगवंताचाच अंश असल्यामुळे ही चारही मुलं भगवंतांचेच अंश आहेत. आणि सुमित्रेचे 2 जण आहेत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न, अशी 4 मुलं ही जन्माला आलेली आहेत त्यावेळेला. आणि मग त्या 4 मुलांचं शिक्षण वयाच्या 15-16व्या वर्षापर्यंत ते सर्व शिकून तयार झाले. विचार करा आपण, सर्व प्रकारची विद्या घेऊन शिक्षण घेऊन ते तयार झालेले आहेत. आणि ते परत आल्यानंतर राजधानीमध्ये सगळीकडे आनंदी झालेला आनंद. 4 मुलं आता तयार झाली, त्यामुळे दशरथालाही आनंद, प्रजेलाही आनंद. अशा स्थितीमध्ये
विश्वामित्र तिथं आलेले आहेत आणि विश्वामित्रांनी राजाच्या दरबारात आल्यानंतर राजाला खूपच आनंद झालेला आहे. ते म्हणजे अतिशय आनंदात आहोत. अशा वेळेला तुमचं आगमन झालेलं आहे, तुमच्यासारख्या महापुरुषाचं ही मोठी शुभ वाटणारी वार्ता आहे. फार आनंद आहे. मी सेवा तुमची काय करू शकतो म्हणून त्यांनी अतिशय नम्रपणाने विचारले. राजा असून नम्रता, सत्ता असून नम्रता, हे सगळे गुण लक्षात घेण्यासारखे. असं त्यांनी विचारल्यानंतर विश्वामित्राने सांगितलं, मला दुसरं काही नकोय, मी यज्ञ करणार आहे आणि माझा यज्ञ कधीच तडीत जात नाहीये आणि त्या ठिकाणी राक्षस येऊन माझ्या यज्ञाचा विध्वंस करतायत, तेव्हा मला तिथं रक्षणासाठी पाहिजे, यज्ञाचं रक्षण करण्यासाठी. तर तुझ्या मुलाला रामाला मी न्यायला आलेलो आहे. पण दशरथाने सांगितलं तुम्ही मागाल तर मी देणार आहे. रामाला मागितलं म्हटल्याबरोबर मात्र दशरथ एकदम त्याचं ते अंतःकरण व्याकुळच झालं. तो म्हणला माझा आता 15-16 वर्षाचा मुलगा आहे, तो काय करणार, मी येतो यज्ञ रक्षणासाठी. जर हवं असेल तर मी यायला तयार आहे, सैन्य घेऊन येतो, तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे करणार आहे. पण विश्वामित्राने सांगितलं मला राम पाहिजे, देणार असलाच दे, ना तू दिलेस मला शब्द तो मोडला असं. तेव्हा दशरथाला पेच पडला काय करावं म्हणून. अशा वेळेला वसिष्ठाने त्याची समजावणी केलेली आहे. समजावणी पुष्कळ विस्तृत सांगितलेली आहे, पण थोडक्यात सांगायचं मी त्यांनी असं सांगितलंय, विश्वामित्र एकटे देखील सगळ्यांचा वध करायला समर्थ आहेत, तथापि ते रामचंद्रांना बोलावतायत याच्यामध्ये हित आहे, रामचंद्रांचं हित आहे, एकंदर समाजाचंही हित आहे. तेव्हा हे लक्षात घेऊन तू त्याला जायला परवानगी दे, तू नाही म्हणू नकोस. असं वसिष्ठांनी जेव्हा पटवलं, समजावलं, तेव्हा दशरथ तयार झालेले आहेत. आणि मग राम आणि लक्ष्मण पहिल्यापासून रामाला सोडणार नाही, कुठं राम जायचं म्हटलं की बरोबर जायचं आणि त्याप्रमाणे राम लक्ष्मणाने घेऊन जायचं असं दशरथांनी कबूल केलेलं. आणि म्हणून तिथून मग लगेच ते निघालेले आहेत. जे 15-16 वर्षाचे 2 बालक, त्याच्यात त्यांनी म्हटलं अजून उठपुळ्या तर दूध निघेल, असं ही कोळी पोर आहे, त्यांना घेऊन तुम्ही युद्धावर जाताय, त्या राक्षसांशी कसं काय होणार. तर त्याने तुम्ही काही चिंता करू नका, ते बरोबर करतील. त्याप्रमाणे विश्वामित्र त्यांना घेऊन पडलेले बाहेर. तर त्याचा असा अर्थ दिलेला आहे की पुढे रामचंद्रांना जे काम करायचं होतं त्या तऱ्हेनं हे अयोध्या आणि नंतर ती मिथिला या दोन्हीच्या मध्ये तो प्रांत येतो, जिथं हे विश्वामित्र यज्ञ करणार होते तो भाग त्याच्यामध्ये येतो तिथे. आणि त्यामुळे इथून ते जे दशरथाकडून अयोध्येहून निघाले ते त्या आपल्या सिद्धाश्रम म्हणून त्यांचा होता, तिथं ते जायला निघाले. तो सगळा जो प्रदेश आहे तो सगळा प्रदेश राम लक्ष्मणाला माहिती होणं आवश्यक होतं पुढच्या सगळ्या दृष्टीने. आणि तो पायी प्रवास तो सगळा प्रवास करत जायचं. आणि ते जाता जाता सगळा इतिहास काय काय घडलं आतापर्यंत, दिलीपाने गंगा कशी अवतरण झालं, तिला भागीरथी नाव कसं पडलं, अनेक गोष्टी, सगळा जो इतिहास पूर्वीचा आहे तो विश्वामित्राने आम्हाला सांगितलेला आहे. आणि काय झालं आहे, काय होत आहे, सध्या परिस्थिती काय आहे, तरी सगळ्या प्रवासामध्ये सांगणं, त्यांना आपल्या जवळ झोपून घेणं. तिथं काय गाद्या होत्या, मोठे मोठे कॉट पलंग होते, काय होतं आपल्या बरोबर, झोपडीत तर झोपडीत, झाडाखाली तर झाडाखाली, गवत टाकत तर गवत टाकत, का तिथं काय ह्याचे वस्त्र परिधान करून जाणार का ते. त्यामुळे अशा साध्या जीवनामध्ये कंदमुळं फळं काय जी वाटेत मिळतील ती, तिथं काय पंचपक्वान्नाचं जेवण मिळणार आहे. म्हणजे पूर्व तयारी ज्याला आपण म्हणावी, अशा तऱ्हेची तयारी त्यांच्याकडून करून घेतली आहे. आणि तिथं त्यांनी त्याला बला आणि अतिबला अशा नावाच्या 2 त्यांना वनस्पती त्यांनी दिलेल्या आहेत आणि विद्याही काही शिकवलेल्या आहेत की ज्यामुळे त्या प्रदान केल्यामुळे कधीही थकवा येणार नाही आणि सर्वत्र विजयच प्राप्त होईल असा त्याचा प्रभाव होता. मग त्यातून त्याला दिला. आणि जाताना अस्त्रविद्या, शस्त्रविद्या, शास्त्र सगळं काही त्याला शिकवलेलं आहे. आधी जरी शिकवलं होतं
तरी देखील ज्याच्याशी सामना पुढे द्यायचा आहे त्या दृष्टीनं तेवढी शस्त्रविद्या पुरेशी नाही. म्हणून म्हणजे अरण्यात राहणं, तिथलं खाणं पिणं वगैरे सगळ्याची सवय होणं, त्यानंतर ही सगळी अस्त्रविद्या शस्त्रविद्या त्यांना पारंगत करणं आणि एक आत्मविश्वास निर्माण करणं की बाबा बाकीचे काय करायचे, कोणी आपण एकटे करू शकतो सगळं. आता ह्या सगळ्यामध्ये थोडा एक मुद्दा वेगळा म्हणून सांगते. हे सगळं रामचंद्रांना माहिती होतं का नाही? रामचंद्रांना माहिती होतं, पण कदापिही त्यांनी आपण कुणीतरी अवतारी पुरुष आहोत, इतरांपेक्षा वेगळे आहोत असं कधीही दाखवलं नाही. पुढे देखील अरण्यकांडात तेच येईल. आपण 4 लोकांसारखेच आहोत, पण त्यापेक्षा एक वेगळं आदर्श जीवन आपण जगतो आहोत, एवढीच फक्त भूमिका होती. आणि ते देखील संस्कार आई वडिलांच्याकडनं आलेले आहेत, आपल्या घरातले सगळे संस्कार आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दलची विलक्षण कृतज्ञता, विलक्षण सेवाभाव, नम्रता, त्यांच्या आज्ञेत राहणं, ते म्हणतील त्याप्रमाणे करणं. म्हणजे विश्वामित्राच्या बरोबर राहताना सुद्धा ते सांगतील ते प्रमाण, हे करायचं हे करायचं, हे करायचं नाही ते करायचं नाही. जे कुठेही आपण कुणीतरी मोठे आहोत, राजाचे राजपुत्र आहोत, तेव्हा मला ह्याची सवय नाही, मला हे कल्पना येत नाही, असं कसं तुम्ही घेऊन आलात वगैरे वगैरे कुठेही नाही. ते सांगतायत ते प्रमाण. आणि त्याच्यासाठी अगोदर सुद्धा तिथं जे राहिले होते ते आपल्या आश्रमामध्ये विद्या घेताना त्याच्यामध्ये सुद्धा हाच हेतू असतो की राजाचा मुलगा झाला, राजपुत्र झाला किंवा सामान्य जरी एखादा झाला तरी त्याने त्या पद्धतीनंच जीवन जगलं पाहिजे, त्या पद्धतीनंच गुरुसेवा गुरुपत्नीची सेवा केली पाहिजे. की कुठलंही वातावरण पुढे जरी आलं तरी त्याच्यामध्ये त्यांनी समर्थपणाने जी समोर परिस्थिती त्याला तोंड द्यायला तयार पाहिजे. आणि म्हणून क्षत्रिय राजे त्यांना संरक्षण करायचंय आणि त्याला सर्व तऱ्हेचा सल्ला देणारं, मार्ग दाखवणारे वशिष्ठ ऋषींसारखी मंडळी, ज्यांना तपश्चर्या शास्त्र सगळं अवगत आहे. आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे राजाने वागायचं, म्हणजे सल्ला त्यांचा. शिवाजी महाराजांच्या वेळेस सुद्धा आपल्याला माहिती आहे समर्थ सांगत असत शिवाजी महाराज त्याप्रमाणे. अशी गुरु शिष्यांच्या जोड्या, तसं इथं वशिष्ठ आणि रामचंद्रांची लक्ष्मणांची जोडी होती. तर त्याप्रमाणे ते तिथे गेलेले. आणि मग तिथं सिद्धाश्रमामध्ये यज्ञ झाला आणि त्या यज्ञाच्या वेळेला राक्षस आले नेहमीप्रमाणे. आणि त्यावेळेला त्या राक्षसांचा संहार करून यज्ञ पार पडेपर्यंत जे काही कामगिरी होती ती सगळी रामचंद्र रामलक्ष्मणांनी केली. अष्टोप्रहर जागा राहून यज्ञ पार पडेपर्यंत त्याच्यात कुठलेही विघ्न येणार नाही अशा तऱ्हेचं सर्व काही त्यांनी काम केलं. त्यात एक आणखी महत्वाचा मुद्दा येऊन गेला होता की ताटिका म्हणून जे राक्षसी होती तिच्या पतीला ऋषीने एक मारलेलं होतं म्हणून ती खवळलेली होती. आणि तिथे जी आली ती कोण दिसतात मानव वेद्य म्हणून ती त्याच्यावरती धावून आली. आणि त्यावेळेला आता प्रश्न रामचंद्रांच्या पुढे आला की स्त्रीला मारायचं का नाही मारायचं, पुरुषाने स्त्रीवर बाण मारायचा का नाही. तर त्यावेळेला विश्वामित्र सांगितलेल्या ताटिकेचा वध तू करायचा आहेस. ही नुसती स्त्री नाहीये तर ती ज्या हेतून आलेली आहे इथं, अशा वेळेला तुझं जे कार्य आहे धर्मरक्षणाचं, त्यासाठी जे असं आड येणार असेल ते नाश करणं हे तुझं काम आहे, तुझं कर्तव्य आहे. त्या त्या वेळेला जे काही शास्त्राला धरून जो काही बोध म्हणतात तो त्या वेळेला ते करत गेलेले आहे. तू आपणून तिला मारायला जात नाहीयेस, ती आक्रमण करून जर येते आहे तर तुझं नात्यांचा नातीचा नाश करणं हे तुझं काम आहे. तिथं त्या ठिकाणी ताटिकेचा वध असं दाखवलेलं आहे त्यांनी त्याच्यामध्ये. आणि तो उपदेश किंवा ती आज्ञा विश्वामित्रांनीच केलेली आहे. त्यामुळे विश्वामित्राची आज्ञा मानणं हे काम जे होतं ते रामलक्ष्मणाचं होतं. त्याप्रमाणे त्यांनी शास्त्रात नसून सुद्धा, म्हणून पुढे सुद्धा वालीवधाच्या वेळेला हाच मुद्दा आलेला आहे, तो आपण त्यावेळेला बघू की मारायचं का नाही मारायचं. ह्या ठिकाणी जसं सांगितलं की तो मारायचंच आहे, तुझं कर्तव्य आहे. म्हणून तिला मारल्यानंतर तो यज्ञ पार पडलेला आहे असं सांगितलं. आणि ते झाल्यानंतर आता उर्वरित एक काम जे होतं म्हणजे त्याला नेल्यापासून काय काय तयार करायचं होतं त्याच्यामध्ये आणखीन एक काम राहिलेलं होतं की सीता स्वयंवर होतं तिकडे.
मिथिलेला व्हायचं होतं, ती बातमी यांच्या कानावर होती. आता तिथं रामचंद्राने घेऊन जायचं होतं आणि त्याप्रमाणे तिथं ते राम लक्ष्मण दोघांना घेऊन गेलेले, जनकांशी परिचय करून दिलेला आहे. आणि मग सीता संवराच्या वेळेला अनेक राजे आले, रावणही आला, सगळे आले आणि कुणालाच ते काही शिवधनुष्य उचलता येईना. त्यामुळे जनक हवालदिल झाला होता की आता इथं स्वयंवर होणार का नाही, कुणी क्षत्रिय नाही का काय, म्हणून तो जरा थोडं कडक शब्द बोलला की निक्षत्रिय पृथ्वी झाली का काय, आणि एकही इथं नाही कसा. त्यावेळी लक्ष्मणाचा स्वभाव जरा पहिल्यापासून तापट. तो म्हणून असं कसं तुम्ही बोलताय, माझे हे बंधू आहे तिथे, तुम्ही असे शब्द वापरूच नका. मग तेव्हा विश्वामित्रांनी रामचंद्रांना फोन केलेले की उठायचं. अनेक घटना अशा आपण जेव्हा पाहत असतो तेव्हा आपल्या लक्षात येतं, असं वाटतं की असं कसं झालं, हे असं कसं झालं. त्यावेळेला नेहमी लक्षात असं ठेवायचं, जसं आपण इथे काही नाटक सिनेमा पाहतो, काही पाहतो, तेव्हा आपल्या लक्षात असं येतं हा असा कसा बोलला, तो तसा कसा वागला. शांतपणे विचार करत असताना असं लक्षात येतं की लेखकांनी जे लिहिलेलं असेल ते बोलायचं आणि तसं करायचं, एवढंच काम त्या नटाचं राहतं. त्याला स्वतंत्र मत नसतं. तो असं नाही म्हणायला जात, अहो असं कसं शक्य आहे बोलायचं. तर तो म्हणेल जे सांगितलं तेवढं तू काम करायचं, त्याच्या पलीकडे आपलं डोकं नाही चालवायचं. हे जसं सांगितलेलं असतं तसं ज्याच्या हे लक्षात येतं की आपण भगवंताच्या हातातील कळसूत्री बाहुलं आहोत, आपल्याला स्वतंत्र अस्तित्व नाही, अशा वेळेला जे समोर काम येतं ते क्षणभर विचार करायचा आहे, भगवंताकडनं आलेलं आहे, बस ते करायचं. आणि मग कितीही कामं करायची आली तरी त्याला कुठल्याही तऱ्हेचा ताण नसतो. अर्जुनाला तेच लक्षात येत नव्हतं म्हणून त्याला ते सगळं मोठं अवघड वाटत होतं. त्याच्या जर सुरुवातीलाच लक्षात आलं असतं या भगवंत आहेत बसलेले, ते सांगतायत ना लढायचं संपलं. पण तसं त्यांनी केलं असं तर गीता आपल्याला मिळालीच नसती. त्यामुळे गीता आपल्याला मिळाली अर्जुनाचे उपकार आहेत आपल्याला. जसं योग वासिष्ठ, वसिष्ठांनी रामचंद्राने केलेला उपदेश आहे. आणि ते उपदेश करताना सुद्धा ते म्हणाले होते की रामा तुझाच उपदेश मी तुला करतोय, तुला माहितीच आहे सगळं मी काय सांगणार. पण ते सांगितलं त्या निमित्तानं योग वासिष्ठ आपल्या समोर आहे, अशी गीता आपल्या समोर आहे. त्याप्रमाणे ते कळेपर्यंत अवघड असतं. पण ज्याच्या हे लक्षात येतं सगळी सूत्र वर्ण हलतायत, आपण त्याप्रमाणे करायचं. तसं या ठिकाणी सीता स्वयंवर सगळं ठरलेलं. आदिमाया त्याच कामासाठी ती आली होती. सीतेला पळवली म्हणून रावणावर हल्ला केला आणि रावणाचा वध केला असं नव्हतं काही. ते निमित्त होतं. त्याला मारण्यासाठीच भगवंताचा जन्म होता, अवतार घेतलेला होता. मग त्याप्रमाणे आता कुठलीही पात्राची ते एंट्री व्हायची त्याच्यामध्ये, केव्हा कुणी यायचं काय सगळं ठरलेलं होतं, त्याप्रमाणे घडायचं. म्हणून रामचंद्रांचं जीवन समजणारी अशी 2-5 दशरथाला कुठं कळलं होतं ते रामचंद्र म्हणजे काही वेगळं आहे म्हणून. आता तोही काय म्हणजे ठीक आहे, वनात जायचं. वशिष्ठांना कल्पना होती, विश्वामित्रांना कल्पना होती म्हणून ते चाललेलं होतं. तर विश्वामित्रांचं काम जे होतं ते तिथपर्यंत होतं, सीता स्वयंवरामध्ये आणणं, तिथे त्याच्याकडून तो शिवधनुष्याचा भंग करणं, जे शिवधनुष्य उचलायला देखील येत नव्हतं ते रामचंद्राने उचललं. त्याला एक बाण लावणार तो ते मोडूनच पडलं तिथं. मुळे जे शिवधनुष्य त्या ठिकाणी भंग झाला शिवधनुष्याचा, अशी परिस्थिती त्यावर निर्माण झाली. पण त्याचा परिणाम म्हणजे मग सीता स्वयंवर झालं, तिथे ठरलं. आणि मग पुढे ते 4 भावांना तिच्या बहिणी द्यायच्या वगैरे हे सगळं पुढे ठरलं. परंतु त्या ठिकाणी विश्वामित्राचं काम सीता स्वयंवरापर्यंत होतं. तेवढं काम झाल्यानंतर विश्वामित्र जे गेले पुन्हा मागं वळून पाहिलं देखील नाही की बघा एवढं सगळं केलं तसं पुढं काय झालं, संपलं.
एवढं काम भूमिका दिली होती तेवढी झाली, गेले निघून, मूळ मागवून पाहिलं नाही. त्याच्यानंतर काम कुणाचं आलं? परशुरामाचं होतं. आले त्यावेळेला त्यांची एंट्री त्या ठिकाणी. का तर शिवधनुष्याचा भंग केला, त्यामुळे ते संतप्त झालेले होते. परशुरामच म्हणतात ते राम त्याच्या आधी आणि परशुराम ते घेऊनच आले, ते परशु घेऊनच फिरत असत सगळीकडे. ते जे आले त्यांनी हे सगळं बघितल्यानंतर ते प्रथम अत्यंत चिडलेले, रागावलेले असं होते. विचारलं त्यांनी, कुणी केलं, काय केलं वगैरे. तेव्हा रामचंद्राने अत्यंत नम्रतेने पण सांगितलं की असं असं मी केलेलं आहे, काय बोलतो. ते संवाद देखील अतिशय चांगले आहेत. सगळे संवाद घेणं आपल्याला अवघड आहे, पण प्रत्येकाच्या पाठीमागची भूमिका लक्षात घेऊया आपण. आणि तिथं मग परशुरामाचं काम एवढंच होतं की आता पुढे जे सगळं व्हायचं आहे त्याच्यासाठी या अस्त्रशस्त्रांच्या जोडीनं त्यांच्याजवळ जे धनुष्य होतं, वैष्णव विष्णूचं होतं, ते देण्यासाठी ते तिथं आले होते. आणि परशुरामाने लक्षात आलंय रामचंद्र आहेत तिथं, त्यांनी ते धनुष्य रामचंद्रांच्या स्वाधीन केलेलं आहे आणि तू ह्याच्यामध्ये यशस्वी होशील. त्यांचे आशीर्वाद घेतले. आणि तेवढं झाल्यानंतर जे परशुराम गेले ते पुन्हा तपश्चर्या निघून गेले, पुन्हा मागे आले नाही. म्हणजे आता वेळे की 21 वेळांनी क्षत्रिय पृथ्वी केलेली, आता रामचंद्रांसारखा क्षत्रिय महापुरुष आलेला आहे, तर आपलं आता काय काम करायचं राहिलेलं नाहीये. हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आपली भूमिका संपली. म्हणजे विश्वामित्राने तेवढं काम केलं, त्यांना देऊन ते निघून गेले. परशुरामाने ते सगळं केलं. आणि हे सगळं वशिष्ठांना बरोबर माहिती असल्यामुळे त्यांनी सांगितलं होतं की तू जायचं विश्वामित्रांच्या बरोबर, त्याच्यामध्ये तुझं कल्याण आहे. म्हणून रामचंद्रांना हे सगळे अस्त्र शस्त्र, सगळा इतिहास हा सगळा माहिती करून दिल्यानंतर मग त्याच्यानंतर पुढे मग स्वयंवर म्हणजे हे झालं, विवाह झाले सर्वांचे. आणि मग चारी ह्या राजपुत्रांना घेऊन सगळी ही जी इथली अयोध्यावासी मंडळी होती ही सगळी मग अयोध्येला परत आली. म्हणजे बालकांडामध्ये जर विचार केला तर ह्या लहानपणापासून रामचंद्रांचं जीवन, त्याचं कौटुंबिक एकंदर जीवन कसं होतं, ते ज्याच्यासाठी त्यांनी अवतार घेतलेला होता, त्याला आवश्यक ज्या गोष्टी होत्या त्या त्याला पुरवण्या कुणाकुणाकडून कशा कशा मिळाल्या ते लक्षात आलं. आणि तिथं झाल्यानंतर मग काही काळ रामचंद्र तिथं राहिलेले आहेत बालकांडानंतर. आणि मग पुढे जे येतं अयोध्याकांडामध्ये ते मग रामचंद्रांना राज्याभिषेक करायचा ठरला. आणि मग पुढे काय काय ज्या घटना घडल्या वगैरे सगळं जे आहे ना हे पुढे अयोध्याकांडात येतं. त्यामुळे अयोध्याकांडामध्ये बऱ्याच अशा कौटुंबिक आणि माणसांच्या स्वभावाचे नमुने आहेत. पहिल्या ह्याच्यामध्ये आपल्याला अनेक स्वभाव लक्षात येत नाही, सरळ लक्षात येतं यांचं जीवन घडलं कसं, तयारी त्यांची कशी करून घेतली गेली, घरातूनही संस्कार कसे, बाहेरूनही संस्कार कसे, आणि सर्व तऱ्हेनं जे काम पुढं करायचंय त्या कार्याला योग्य व्यक्ती घडवणं असं तयार केलं. गोपाळकृष्णांच्या बाबतीत घडवायचा वगैरे मुद्दाच नव्हता काय. जसं बाकीचे संत हे घडवले जातात साधना करून, ज्ञानेश्वरांच्या बाबतीत तो मुद्दाच नाही. जन्माला आले तेच मुळी पूर्ण पुरुष, गोपाळकृष्णांचा अवतार. त्यामुळे हे ज्याच्या लक्षात येत नाही ते त्याच्यावरती असे वाद घातले जातात की असं कसं शक्य आहे, तसं कसं शक्य आहे वगैरे वगैरे. पण हे नीट सूत्र जर लक्षात आलं तर आता येतं की जे काही अवतारी पुरुष असतात, संत पुरुष असतात, त्यांचं जन्मापासूनच एक जीवन असं असतं, सूत्रबद्ध असतं. ते कुठं जन्म, पुढे काय करायचंय, कसं करायचं, कुठंपर्यंत जायचंय, आपल्याला आयुष्यात काय आहे, असं सरळ त्यांना लहानपणापासून त्या कार्याची जाणीव असते. आणि त्याप्रमाणे ते करत येत असतात. तसेच प्रसंग घडतात, तशाच व्यक्ती आयुष्यात भेटतात. आणि हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा त्यांनाही असतं लक्षात की कुणाबद्दल राग असायचं कारण नाही, कुणाबद्दल द्वेष वाटायचं कारण नाही. तसंच ते घडायचं असतं, ते भगवंतच घडवत असतो, काही कार्य समोर असतं म्हणून. असा जेव्हा बोध होतो तेव्हा संत तर नाहीच पण साधकाला सुद्धा लक्षात येतं की असंच जीवन घडायचं होतं. तसं इथे बालकांड
आपण आज संपवतो आहोत. जसं जसं जमेल त्याप्रमाणे एक एक कांडाचा थोडक्यात विचार करूया. हरिओम. श्रीराम.